नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक शिक्षक शिल्पा जळकोटे आमच्या SST महाविद्यालयात तुमचं हार्दिक स्वागत करते। आमच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला 10वी मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर 10वी नंतर पुढे काय हा जो तुमचा प्रश्न होता तो प्रश्नही त्यांनी सोडवलाय तुमचा बऱ्यापैकी। आणि प्रत्येक साइडला कला असेल, शाखा वाणिज्य शाखा असेल किंवा विज्ञान शाखा असेल, या शाखेतील विषयांची तोंड ओळख तुम्हाला करून दिलेली आहे त्यांनी। तर आता आपल्याला अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय याबद्दलची माहिती आमच्या सहकार्यांनी तुम्हाला दिलेलीच आहे। आता आपला हा विषय जो आहे तो वैकल्पिक विषय असून याच्यामध्ये तुम्ही लहानपणापासून जी भाषा बोलता, ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्याची ती मातृभाषा असलेली आपल्याला आढळून येते। म्हणजेच कुठली भाषा बरं? मराठी भाषा। आणि या मराठी भाषेचाच आपल्याला आता अभ्यास करायचा आहे। तुमचं शालेय जीवन संपलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काय केलेलं आहे? महाविद्यालयीन आयुष्यात पदार्पण केलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथे बघायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला कुठला विषय म्हणून मी सांगितला होता किंवा कुठली मातृभाषा आपली बोलली मी? मराठी। आणि ही मराठी भाषा 11वी मध्ये आपल्याला आता शिकायची आहे आणि अतिशय सोपी मराठी भाषा आहे, त्याला काहीही अवघडपणा आपल्याला तिथे दिसत नाही। हे जे आपल्याला आता इथे दिसतंय तुम्हाला समोर ते 11वीचं मराठीचं पुस्तकाचं मुखपृष्ठ असलेलं आपल्याला आढळतं। या मुखपृष्ठामध्ये आपल्याला बरंच काही दिसतंय। बघा किती सुंदर। तुम्हाला आता मराठीच्या पुस्तकाला काय नाव बरं दिलेलं आहे? युवक भारती असं नाव दिलेलं आहे। आणि या युवक भारतीमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी? बालभारती झाली, कुमार भारती झाली, आता तुम्ही काय झालेला आहात? युवक। आणि त्याच युवकामुळे आपल्याला काय करायचं? युवक भारतीचा अभ्यास असं करायचा असलेला आपल्याला इथे आढळून येतो। तुमच्या वयाला साजेसं असं या पुस्तकाला नाव दिलेलं आहे। मराठी पुस्तकामध्ये आपण जर मुखपृष्ठ जर बघितलं तर त्याच्यामध्ये बघा बरं, एका कोपऱ्यामध्ये दोघेचे लहान असे विद्यार्थी, मुलगा आणि मुलगी, दोघेही जवळ बसून वाचत असताना, अभ्यास करत असताना आपल्याला दिसतायत। ज्ञानेश्वर महाराज तिथे दिसतायत, बहिणाबाई चौधरी तिथे आपल्याला दिसतायत, कुठे स्वातंत्र्यतेचा सूर्य उगवलेला आपल्याला दिसतोय, एक स्त्री दिसतेय, त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी पुस्तकं सुद्धा असलेली आपल्याला आढळतात। एवढं सगळं करत असताना आपण निसर्गाला कसं बरं सोडायचं? मराठी हा सांस्कृतिक सारखा विषय असल्यामुळे सांस्कृतिक परंपरा या मराठीला लाभलेली आहे बऱ्याच वर्षापूर्वीपासून। आणि त्या मराठीमध्ये आपल्याला काय करायचं? या निसर्गाचं सुद्धा ध्यान आहे। बालकवी तुम्हाला माहिती असतील, बालकवींनी सुद्धा या निसर्ग प्रेमापोटी सगळ्या त्यांच्या निसर्ग कविता प्रसिद्ध झालेल्या आपल्याला आढळून येतात। आता या मराठीच्या पुस्तकामध्ये आतमध्ये काय दिलेलं असेल बरं? आपल्याला बघायचे आहेत। या मराठी पुस्तकाचे एकूण 5 भाग त्यांनी केलेले आहेत। भाग 1, भाग 2, भाग 3। भाग 3 मध्ये काय आहे? तुम्हाला नाट्य प्रकार आहे, हा साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे भाग 3 मध्ये। भाग 4 मध्ये काय बरं? भाग 4 मध्ये उपयोजित मराठी आहे। आणि भाग 5 मध्ये तुम्ही 7वी, 8वी, 9वी पासून करत आलेला अभ्यास म्हणजे व्याकरणाचा अभ्यास आहे। अतिशय साधं, सरळ, सोपं असं सुटसुटीत असं पुस्तक इथे अभ्यास मंडळानं तुमच्यासाठी ठेवलेलं आहे। व्यावसायिक दृष्टिकोनातूनही तेवढंच उपयुक्त असं आहे। आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे इथे? तुम्हाला आवडेल असेच विषय इथे ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये जर आपण बघितलेलं असेल, पहिली कविता आहे, त्या कवितेचं नाव काय आहे? स्वतंत्रतेचे स्तोत्र, वि.दा. सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर असंही म्हणून ओळखलं जातं। ही कविता त्यांनी लिहिलेली असून तुमच्यासाठी आता ती अभ्यासासाठी ठेवण्यात आलेली आहे। दुसरा पाठ आहे आपल्याला मामू। मामू हा शिवाजी सावंत यांचा पाठ असलेला आपल्याला आढळतो। नावही सुंदरच आहे मामू। आणि त्यांना शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार हे असं म्हटलं जातं। मग यांचा पाठ तुम्हाला इथे अभ्यासाला ठेवलेला आहे। तिसरं तुम्हाला ठेवलेलं आहे अशी पुस्तकं, हा पाठ आहे। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा पाठ आहे हा। चौथी परत तुम्हाला अभ्यासासाठी कविता आहे, झाडांच्या मनात जाऊ। नलेश पाटील हे त्यांचे कवी असलेले आपल्याला आढळून येतात।
परत एक पाठ तुम्हाला अभ्यासासाठी ठेवलेला आहे, परिमळ, प्रल्हाद केशव अत्रे. 6वा परत पाठ नसून काय आहे बरं 6वं? परत तुम्हाला अभ्यासासाठी कविताच आहे. दवात आलीस भल्या पहाटे, ही बासी मर्ढेकर यांची कविता आपल्याला अभ्यासायची आहे. इथे माणूस बांधूया हा पाठ प्रवीण दवणे यांचा आपल्याला अभ्यासायचा आहे. कारण आजकालच्या युगामध्ये माणसं फक्त कामापुरती एकमेकांशी जवळीक साधतात आणि नंतर काय करत असतात, आपल्या आपल्या कामाला लागत असतात. असं इथं माणूस बांधणे म्हणजे काय आहे हे प्रवीण दवणे यांनी इथं आपल्याला इथं सांगितलेलं असलेलं आढळतं. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, हो की नाही, सगळ्यांना माहिती असलेले संत ज्ञानेश्वर, ऐसी अक्षरे रसिक, हे त्यांचं संत काव्य आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर आपण नातीगोती पण सांभाळतो, हो की नाही, म्हणूनच इथे वहिनींचा सुसाट सल्ला असं शोभा बोंद्रे यांचा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर परत कविता आपल्यासाठी यशवंत मनोहर घेऊन आलेले आहेत. त्या कवितेचं नाव आहे शब्द. परत अजून एक कविता आपल्याला अभ्यासायची आहे, जी की मुलींना, स्त्रियांना सगळ्यांना आवडत असतं. काय आवडतं बरं? शृंगार करायला. आणि या शृंगारामध्येच पैंजण हा एक शृंगार असलेला आपल्याला तिथे आढळतो. पायामध्ये पैंजण घातलं जातं की नाही, तर ते नीलम माणगावे यांनी पैंजण ही कविता इथे यांची कविता आपल्याला अभ्यासायची आहे. हे झाले भाग 1 आणि भाग 2. या दोन्ही भागामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बरं? पाठ आणि कविता या दोघांचंही तुम्हाला सरमिसळ केलेला भाग यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतर भाग 3, जसं मी म्हटलं होतं तुम्हाला एक साहित्य प्रकार आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. कुठला बरं तो साहित्य प्रकार? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितला होता, नाटक हा साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये नाटक म्हणजे काय, नाटक काय असतं याचा परिचय तुम्हाला करून देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 नाटकांचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा असलेला आपल्याला आढळतो. एक हसवा फसवी आणि दुसरं काय आहे बरं? सुंदर मी होणार. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठी बघत असताना याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय बरं, जे की आपल्याला अतिशय महत्वाचं आहे व्यावसायिक दृष्टिकोनातूनही. याच्यामध्ये सूत्रसंचलन म्हणजे काय असतं, मुद्रित शोधन म्हणजे काय असतं, अनुदिनी म्हणजे काय असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लॉग लेखन असं म्हणत असतो. त्याच्यानंतर रेडिओ जॉकी RJ, ज्या आकाशवाणीवरून कार्यक्रम प्रसारित केले जात असतात, त्या कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला RJ असं म्हणतात, म्हणजेच रेडिओ जॉकी असं म्हणतात, असं आपल्याला इथं सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला हे 5वा भाग, कुठला 5वा भाग? व्याकरणाचा 5वा भाग असलेला आपल्याला आढळतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे बरं व्याकरणाच्या याच्यामध्ये? 1 शब्दशक्ती, 2 काव्यगुण, 3 वाक्य संश्लेषण, 4 काळ आणि 5वा आहे शब्दभेद. असे एकूण तुमचे मराठीच्या पुस्तकाचे 5 भाग असलेले आपल्याला आढळून येतात. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आपण मराठीमध्ये बोलत असताना आपलं आनंद, सुख जे असतं ते भरभरून सांगत असताना मराठी भाषेचा वापर करतो, म्हणून मराठीला कधीही विसरायचं नाही. आता आपण थोडंसं अनुक्रमणिका बघितल्यानंतर आपल्याला कुठे वळायचं आहे बरं का? तुम्हाला एक पाठ अभ्यासायचा आहे. कुठला पाठ अभ्यासायचा आहे बरं का? आता पहिलाच पाठ आहे तो तुमच्या गद्य प्रकारातला, ज्याला आपण गद्य असं म्हणतो. दिसलं का तुम्हाला नाव? मामू. मामू हा पाठ आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. आता या मामूचे लेखक कोण आहेत बरं? हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल. तर यांना शिवाजी सावंत असं म्हटलेलं आहे. शिवाजी सावंत यांना अजून एक नाव असलेलं आपल्याला आढळून येतं, मृत्युंजयकार असं यांना म्हटलं जात असतं. त्याच्यामध्ये त्या शिवाजी सावंतांनी बरेच साहित्य निर्माण केलेलं असलं तरी त्यांचं इथे मृत्युंजयकार अशी त्यांची जास्त ओळख असलेलं आपल्याला आढळून येतं. आता मृत्युंजयकार सावंत यांच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती बरं मिळते इथे बघायचं असेल तर आपल्याला काय होईल? ती माहिती आपल्याला बघण्यासाठी आधी त्यांचा
परिचय आपल्याला करून घ्यावा लागेल. आणि परिचय करत असताना बघा आता त्यांना काय म्हटलेलं आहे, सुप्रसिद्ध कादंबरीकार असं म्हटलेलं आहे. मृत्युंजय ही त्यांची कादंबरी त्यांच्या लेखनाचा कर्तृत्वाचं एक शिखरच आहे असं म्हटलेलं आहे. म्हणूनच त्यांना मृत्युंजयकार असंही म्हटलेलं आहे बरं का. त्याच्यानंतर चरित्रात्मक कादंबरी लेखन हे जे आहे ते त्यांच्या लेखनाचं आवडतं क्षेत्र असलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं याच्यामध्ये त्यांच्या ज्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, युगंधर, छावा, लढत या अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या कादंबऱ्या आपल्याला आढळून येतात. अशी मने, असे नमुने, मोरावळा, लाल माती, रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांचे प्रसिद्ध असलेले आपल्याला इथे आढळतात. त्याच्यानंतर शेलका साज, कांचनकण हे ललित लेखन प्रसिद्ध आहे. ललित लेखन म्हणजे काय बरं? जे मनाचं रंजन करतं त्याला आपल्याला काय म्हणता येतं? ललित लेखन असं म्हणता येईल. ही आपण थोडीशी त्यांच्या साहित्याबद्दलची ओळख करून घेतलेली आहे. त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांची आपल्याला इथे नावे माहिती करून घ्यायची आहेत. आता पहिला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा. एकूण 5 वेळा त्यांना हा पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा, कुठला पुरस्कार? सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य शासनाने एकूण 5 वेळा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. त्याच्यानंतर पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुणे विद्यापीठातर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि 1990व्या वर्षी साहित्याच्या नोबेल या पारितोषिकासाठी त्यांचं नामांकन झालेलं होतं. बघा आता सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार साहित्यातला, त्या पुरस्कारासाठी यांचं नामांकन झालेलं होतं. म्हणजे खरंच एकदम दर्जेदार अशी साहित्यकृती यांनी निर्माण केलेली आपल्याला आढळून येते. आता आपल्याला बघायचंय पाठ परिचय. पाठामध्ये नेमकं काय सांगितलं असेल? आपण फक्त पाठाचं नाव बघितलेलं होतं, मामू म्हणून. आणि त्या मामूचे लेखक कोण होते बरं का? त्या मामूचे लेखक आपण शिवाजी सावंत किंवा मृत्युंजयकार असंही म्हटलेलं आपल्याला इथे आढळून येतं. आता हा पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की मामू हा पाठ कसा आहे. नावावरूनच आपल्याला कळतं की हा पाठ कोणाबद्दल माहिती सांगतोय? व्यक्तीबद्दल माहिती सांगतोय. म्हणून आपण याला काय म्हणायचं? व्यक्तिचित्रणात्मक पाठ असलेला आपल्याला आढळतो. त्या मामूचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. मामू कोण होता, मामूचा स्वभाव कसा होता, त्या स्वभावाचे विविध पैलू या पाठामध्ये वर्णन करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर मामू हा प्रामाणिक होता, देशाभिमानी होता, नम्र होता, सेवाभावी होता व सहृदयी होता, असं या मामू बद्दलची माहिती याच्यामध्ये आलेली असलेली आपल्याला आढळते. जात पात धर्म कुठल्याही गोष्टी त्याला आडव्या आलेल्या नाहीयेत. फक्त तो माणूस म्हणून आधी कार्य करतो याचं विलोभनीय दर्शन शिवाजी सावंत यांनी या पाठात दाखवलेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखन शैली यामुळं मामू हे व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय परिणामकारकतेने आपल्या मनाला भिडते. जसं आपल्याला आपली आई आवडते की नाही सगळ्यात, तसा हा मामू तो जिथे काम करायचा तिथल्या सगळ्या व्यक्तींना तेवढाच जीव लावायचा. कुठलीही व्यक्ती असेल, लहान असेल मोठी असेल, आणि त्यांना काय करायचा? तो सगळ्यांची काळजी घ्यायचा. म्हणूनच हे व्यक्तिमत्व जे लेखकांनी साकारलेलं आहे किंवा ही व्यक्तिरेखा जी साकारलेली आहे ती एकदम मनाला स्पर्श करणारी, हृदयाला स्पर्श करणारी अशी असलेली आपल्याला आढळते. आता नेमका मामू दिसत कसा होता याच्याबद्दल सगळ्यांना प्रश्न पडलेले असतील, हो की नाही? मामू दिसतो कसा, मामूचा पोशाख काय असेल? तर या मामूचा फोटोच बघूया आपण, मामू कसा दिसतोय आपल्याला. आता बघा, आता इथे एक शाळा तुम्हाला दिसते. त्या शाळेच्या बाहेर एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला तिथे उभा असलेला दिसतोय. त्या शाळेमध्ये लहान लहान जी मुलं आहेत ती धावताना त्यांच्या वर्गाकडे आपल्याला आढळतात. मग तिथेच त्या वृद्ध व्यक्तीच्या डोक्याच्या बाजूलाच एक घंटा सुद्धा असलेली आपल्याला आढळून येते. मग हे सगळं बघितल्यानंतर चित्र आपल्याला काय दिसतं बरं?
मामू हा शाळेत काम करतोय आणि तिथे ते विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत. शाळेची त्यांच्या वेळ झालेली आहे. त्या मामूचा पोशाख, त्याची सफेद दाढी, त्याचा तो सदरा, त्याची टोपी, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे निक्षून तिथे दिसतात. ते बघत असताना बारकाईने त्याचं चेहऱ्याचं जरी वर्णन केलेलं असेल तर अतिशय सजीवपणा त्याच्यामध्ये आलेला दिसतो. जणू काही खरोखरच हा मामू उभा आहे की काय, एवढं छान चित्रकाराने हे चित्र रंगवलेलं आपल्याला आढळून येतंय. आता मामूचं व्यक्तिचित्रण कसं होतं आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं असेल, मामू हा पाठ जो घेतलेला आहे तो शिवाजी सावंत यांनी लाल माती आणि रंगीत मने हे जे लिहून ठेवलेलं होतं व्यक्तिचित्रण संग्रह, त्या व्यक्तिचित्रणातून हा पाठ घेतलेला असलेला आपल्याला आढळतो. आता सामान्य व्यक्ती, तुमच्यासारख्या आमच्यासारख्या सगळ्या सामान्य व्यक्ती असतात. दररोज आपण उठतो, दररोजचा दिनचर्या आपली कार्यक्रम आटोपतो, येतो जातो. पण याच्यापेक्षा जर कोणी असामान्य असं काही काम करत असेल तर आपल्याला काय वाटतं, तो व्यक्ती सगळ्यांना लोकप्रिय असा ठरतो, प्रसिद्धी पावत असतो. मग असा हा सामान्य दिसणारा पण असामान्य व्यक्तिमत्व असलेला असा हा मामू शिवाजी सावंत यांनी या पाठामध्ये सांगितलेला आहे. आता याची बोली भाषा जी दाखवलेली आहे ती कोल्हापुरी बोलीतील शब्द आहेत आणि मामूची मूळची भाषा जी आहे ती मातृबोली उर्दू बोली भाषा आहे आणि त्याच्यामुळं त्या मातृबोलीचाही परिणाम या पाठामध्ये झालेला असलेला आपल्याला आढळतो. व्यक्तिचित्रणा ही जी मातृबोली आहे त्या मातृबोलीमुळे काय झालेलं आहे, त्या व्यक्तिचित्रणाला एक जिवंतपणा आलेला आहे. जिवंतपणा म्हणजे काय आपण म्हणू शकतो बरं, बहिणाबाई चौधरी यांची गाणी तुम्ही ऐकलेलीच असेल. काळ्या मातीत मातीत तिफण चालते, किंवा अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा खोपा, किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. म्हणजे ह्या कवितांमध्ये जी आपलेपणा, जी जवळीक आपल्याला वाटते ती प्रमाण भाषेच्या याच्यामध्ये एवढी वाटत नसते. आपल्याला सहज ही आपलीशी करणारी कविता आहे, आपल्याच बोलीभाषेतील ही कविता आहे असं आपल्याला वाटतं. मग हा पाठही तसाच शिवाजी सावंत यांनी लिहिलेला असलेला आपल्याला आढळून येतो. आणि या मातृबोलीमुळे आणि प्लस कोल्हापुरी बोलीमुळे काय झालेलं आहे, या पाठाला जास्त जिवंतपणा आलेला असलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे जणू काही ही घटना आपल्या डोळ्यासमोरच घडते आजूबाजूला असा भास आपल्याला इथे होत असतो. कोल्हापूरच्या लाल मातीचा गंध आणि भारतीय मूल्यांचा सुगंध घेऊन लेवून आलेला हा मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ इथे शिवाजी सावंतांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बरीच संस्थानं होती जी काही आपल्याला विलिनीकरण करण्याचं काम त्या संस्थानांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. मग असंच कोल्हापूरचं जे राजाराम महाराजांचं संस्थान होतं त्या संस्थानामध्ये एक सच्चा सेवक म्हणून हा मामू कार्य करत असे. पण कालांतरानं काय झालेलं आहे, ही संस्थानं जी आहेत ती भारतामध्ये विलीन करण्यात आल्यामुळे त्यांचं अस्तित्व तिथे वेगळं असं राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं मग जे सेवक होते ते सेवक काय झालेले आहेत, पुढे जिकडे त्यांना नोकरी मिळेल किंवा जिकडे त्यांना व्यवसाय मिळेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलेलं असलेलं आपल्याला आढळून येतं. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर हा मामू कुठे आलेला आहे बरं, शाळेमध्ये आलेला आहे. एक शिपाई म्हणून तो तिथे कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. हा मामू नुसता शिपाईच काम करतो असं नाहीये, तर तो कसा आहे, बहुरूपी असा असलेला आपल्याला आढळतो. एक आपण साधारण व्यक्तिमत्व जे त्याला ओळखतो शाळेतील शिपाई असं त्याचं साधारण व्यक्तिमत्व आहे. पण जेव्हा तो शाळेच्या बाहेर येतो त्यावेळेला तो कधी मौलवी बनतो तर कधी वैद्यक बनत असतो, ज्याला आपण डॉक्टर असं म्हणत असतो. अशी वेगवेगळी रूपही मामूची असलेली आपल्याला दिसतात. एवढंच नाही तर तो उरलेल्या वेळात शिपाई काम करून व्यापारी सुद्धा तिथे झालेला आपल्याला आढळून येतो. आता मामू हे जे नातं आहे ते भावनिक जवळीकता साधतं. म्हणजे प्रत्येकांच्या होकाराला हो मिळवायचं नाहीये, तर प्रत्येकांना ज्या ज्या वेळेला त्या मामूची गरज असते
त्या त्यावेळी न सांगता न आवाज देता तो मामू काय तिथे इशाऱ्यांवर त्यांचं काम समजून घेत असतो. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा पाहिलेलंच होतं की मामूच्या मागे जी शाळा होती, जे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी एकदम जवळीक साधणारा किंवा हे असं व्यक्तिचित्रण असं म्हणून मामू असलेला आपल्याला आढळतो. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना कधी ते विद्यार्थी आजारी असतात, कधी कुठला विद्यार्थी पडला किंवा काही त्याला गरज पडली तर कोणाचाही विचार न करत मामू काय करत असतो, कोणाच्या आदेशाचं किंवा परवानगी घेण्याचं सुद्धा वेळ पाहत नाही. तो पटकन त्या विद्यार्थ्यांना उचलतो आणि पटकन दवाखान्यामध्ये वगैरे घेऊन जात असतो. म्हणून हा विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी एकदम जवळीक साधणारा असा मामू आहे असं आपल्याला दिसतं. नुसता मामू शिपाई काम करतो, व्यापारी आहे किंवा असं एवढंच आहे त्याचं असं व्यक्तिमत्व असं नाहीये, तर विविध विषयाचं सुद्धा त्याला ज्ञान आहे. मामू हा उर्दू आणि वैद्यक या दोन्ही गोष्टींचं त्याला ज्ञान असलेलं आपल्याला आढळतो. जे शिक्षक असतात शाळेमध्ये किंवा इतर सहकारी जे असतात त्यांना कधी काही छोटे मोठे आजार झालेले असतील तर त्यांच्यावर तो असे घरगुती इलाजही सांगतो की ज्याच्यामुळे त्यांचा तो आजार बरा होऊन जात असेल. मग असं सांगत असताना हा मामू कधी कधी याची मातृभाषा उर्दू असल्यामुळे काय केलेलं आहे, तो उर्दू शिकवायला शिक्षकाचं रूपही तो कधी कधी धारण करत असतो. त्याच्यानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी तो जवळीक का साधतो, तर प्रसंगावधान तो सतत राखत असतो असा हा मामू आहे. म्हणून त्याला काय सांगितलेलं आहे, प्रसंगावधान राखणारा माणूस. जिथे जी अडचण समोर आली त्या अडचणीतून मार्ग काढत पुढे जाणारा हा मामू असतो. मग ती स्वतःबद्दल असेल किंवा इतरांच्या कोणाच्याही आयुष्यात आलेली असेल, प्रत्येकांना जीव लावून तो चांगला सल्ला देत असतो. आपल्याला आता याच्या पुढे बघायचं आहे, कर्तव्यदक्ष असणारा मामू. हे सगळी कामं करताना तो कर्तव्याकडे आपला निष्काळजीपणा करतो का? नाही. आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य तो आधी पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर मग ही सगळी कामं तो करत असलेला आपल्याला आढळतो. कार्यक्षेत्राच्या पलीकडेही आपली ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मामू असं इथं सांगितलेलं आहे. एक आपण त्याला आता शाळेमध्ये काम करतो म्हणजे काय करतो बरं, शिपाई आहे आणि तो तेवढंच काम करतो असं आहे का? नाही. तो शाळेच्या बाहेर गेल्यानंतर त्याची जी बहुरूप आहेत त्या बहुरूपांच्या माध्यमातनं तो सगळ्यांशी चांगलं एक नातं जोपासलेलं आहे. त्यांनी सगळ्यांशी एक जवळीकता साधलेली आहे. या शिक्षण क्षेत्रातल्याच व्यक्तीशी तो जवळीक आहे असं नाहीये, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीशी त्याची जवळीक आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तीशी त्यांची जवळीक असलेली आपल्याला या पाठामध्ये आढळून येतं. म्हणजे शिपायाच्या अजून दुसरी ओळखही निर्माण करताना आपल्याला हा मामू इथे दिसतो. मग एवढं सगळं करत असताना तो राष्ट्रभक्तीही आहे त्याच्याकडे, ज्याला आपण राष्ट्रनिष्ठा म्हणतो. स्वामीनिष्ठही तेवढाच आहे, कारण तो कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आधी राजाराम मोहन राय यांच्याकडे कामाला होता. त्याही वेळेला तो तसाच स्वामीनिष्ठ असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर सर्व धर्म त्याच्यासाठी समभाव असलेला नाही. हा आपल्या जातीचा तो असा त्याच्याकडे कधीच विचार आलेला नाही. सगळ्या जाती धर्माची लोक ही आपलीच आहेत. सगळ्यांना तो आपलंसं करून घेई आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून. त्याचा नीटनेटकेपणा, त्याचा वक्तशीरपणा आणि सतत सौजन्य असलेला हा मामू या पाठात आपल्याला आढळतो. आता या पाठामध्ये बरेच काही थोडेफार आपल्याला अपरिचित असे शब्द आहेत ज्याला आपण कठीण म्हणू शकत नाही, कारण जे आपण दररोज वापरातले शब्द असतात ते आपल्याला माहिती असतात. पण एखाद दुसरे असे शब्द या पाठात नवीन आले की मग आपण गोंधळून जातो. मग गोंधळून जायचं कारणच नाहीये. तर आता बघा इकडे, थोराड म्हणजे मोठी किंवा बळकट असं इथं म्हटलेलं आहे या शब्दाचा अर्थ. कोंब म्हणजे अंकुर, चर्या म्हणजे चेहरा, जो की आपला चेहरा आपल्याला दिसतो की नाही, तसा त्या मामू बद्दलचं व्यक्तिचित्रण करताना आलेला हा शब्द आहे. अनघड म्हणजे न घडलेला किंवा अजाण असंही आपल्याला इथे बोलता येईल. चुनेवाणाची म्हणजे काय सांगितलेलं आहे, चुना म्हणजे चुन्यासारख्या सफेद रंगाचा. त्याच्या दाढीचा जर आपण विचार केला किंवा हा पाठ जर काळजीपूर्वक वाचला आता या पाठामध्ये
काही आपल्याला अपरिचित असे शब्द आलेले आहेत आणि त्या शब्दांची ओळख किंवा माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. जे आपण दररोज वापरात जे मराठी शब्द असतात त्या शब्दांची आपल्याला ओळख झालेली असते. आणि हे काही अपरिचित असे शब्द आहेत जे की आपल्याला एकदा वाचल्यामुळे लगेच लक्षात येतात. त्या शब्दांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. थोराड म्हणजे मोठी किंवा बळकट असं आपल्याला सांगण्यात येतं. कोंब, अंकुर असं कोंबचा अर्थ आपल्याला इथे सांगता येईल. चर्या म्हणजे चेहरा. आपला जो चेहरा आहे त्या व्यक्तिचित्रणामध्ये जे मामूचं व्यक्तिचित्रण केलेलं आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. लगेच चेहरा म्हटलं की आपल्याला कळतं, पण चर्या म्हटलं की थोडेसे आपण गोंधळून जातो. म्हणून चर्या म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय सांगितलेला आहे इथे? चेहरा. अनघड म्हणजे न घडलेला किंवा अजाण असं आपल्याला इथं सांगता येईल. चुनेवाणाची म्हणजे चुन्यासारख्या सफेद रंगाची. चुना तुम्हाला माहितीये दिसायला एकदम पांढरा शुभ्र असा असतो. म्हणून इथे त्या मामूचं व्यक्तिचित्रण करत असताना हा जो शब्दाचा अर्थ इथं वापरलेला आहे थोडासा शब्दामध्ये बदल केला आणि असा वेगळा शब्द तिथे केलेला आपल्याला आढळतो. एकदम चुन्यासारखा पांढरा शुभ्र असा त्या मामूच्या दाढीचा रंग होता असं इथं सांगितलेलं आहे. पंपशू, शू म्हटलं की आपल्याला कळतं की पायात घालणारे बूट आपल्याला असेल, पण पंप म्हणजे काय प्रश्न पडतो, परत गोंधळून आपण जातो. आणि पंपशू म्हटलं की मग काय म्हणायचं? एक प्रकार हा चपलेचाच असलेला आपल्याला इथे सांगता येईल. मासला म्हणजे नमुना. मासला म्हणजे नमुना. आब म्हणजे प्रतिष्ठा असा अर्थ आपल्याला इथे सांगता येईल. आब म्हणजे प्रतिष्ठा असा अर्थ आपल्याला इथे सांगता येईल. निकोप, निर्दोष असं तिथे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर कवळीक, कोवळ्या असं आपल्याला इथं कोवळीक या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. आता नुसते शब्दार्थच याच्या नवीन आले, शब्दच आले का या पाठामध्ये नवीन? बरं नाही, याच्यामध्ये काही वाक्प्रचारही आलेले आहेत जे की तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि हे तुम्हाला परीक्षेतही येतील, विचारलं जातील कृतीमध्ये. चौवाटा पांगणे, चहू बाजूंना विखुरणे असा याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. पायपीट करणे, थकेपर्यंत चालणे असा याचा अर्थ होतो. कंठ दाटून येणे म्हणजे गहीवरून येणे. ज्या वेळेला आपल्याला दुःख अनावर होतं त्यावेळेला आपलं मन गहीवरून येतं, कोणाला तरी आपलं दुःख सांगावंसं वाटतं, असं इथं कंठ दाटून येणे असा हा शब्द इथे सांगितलेला आहे. त्याचा अर्थ गहिवरणे असा आहे. हरवलेला काळ मुठीत पकडणे म्हणजे भूतकाळातील आठवणी जागृत होणे असं इथं या वाक्प्रचाराचा अर्थ असलेला आपल्याला आढळतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या मराठी विषयाबद्दल पहिल्या पाठाबद्दलची जी माहिती आणि अनुक्रमणिकेची जी मी ओळख करून दिलेली आहे त्याच्याबद्दल काही अडचणी किंवा समस्या आल्या तरी तुम्ही आम्हाला आमच्या लिंकवर टाकू शकता, बघू शकता काय असेल. आणि काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमच्यासाठी शिक्षक हे सदैव तत्पर आहेत आणि तुम्ही आमच्याच महाविद्यालयाचे आहात तरच आम्ही तुम्हाला त्यांच्या अडचणी किंवा समस्या सोडवू असा काही इकडे प्रकार नाही. तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयात जरी असाल तरी संकोच न करता तुम्ही आम्हाला याच्यावर संपर्क साधू शकता आमच्या नंबरवर.